नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण प्रथम शेतकऱ्यांची मुलाखत घेऊ. तरी आपण त्यांचे नाव विचारू. आपलं नाव काय? कैलास बाबूराव गवळी. तरी आपण कैलास बाबूराव गवळी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तरी आपण त्याला त्यांच्या कापसाविषयी थोडीशी माहिती विचारू. तरी आपण हे कापूस केलेला आहे, हे कशाची बेवड आहे? ऊसाची बेवड आहे ह्याला. तरी आपण शेतकरी बंधूंनो पाहू शकता, हा ऊसाची बेवड आहे. ऊसाच्या बेवडवरती हा कापूस अशा प्रकारे आलेला आहे. तरी आपण कापूस लावताना किती बाय कितीवरती लावला? 4 बाय 1.5 फुटावर लावला. हा कापूस 4 बाय 1.5 फुटावरती यांची लागवड केलेली आहे. तरी आतापर्यंत तुम्ही कापसासाठी पहिली फवारणी कोणती केली? पहिली फवारणी 18 आणि 19 फवारला. तरी प्रथम त्याने पहिली फवारणी 18 आणि 19 ही फवारणी केली होती. आणि आता जी शेवटची फवारणी केली ती आपण कोणची केलेली आहे? आता 909 हानवेकाचं आणि डेनिकॉन. तरी आपण पाहू शकता त्याने आता चौथी फवारणी 909 डेनिटॉल ही केलेली आहे. तरी त्यानं प्रथम 909 हे प्रतिपंपासाठी 25 ml व डेनिटॉल प्रतिपंपासाठी 30 ml अशा प्रकारे हे वापरलेले आहे. डेनिटॉल हे प्रथम बोंडामध्ये आळी होऊ नये त्यासाठी त्याचा वापर केला जातो. व 909 हे झाडावरती जे थ्रिप्स पाडलेला आहे त्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. तरी आतापर्यंत आपल्या झाडाला फुलं व पाती किती असतील? फुलं पाती मिळून तरी आतापर्यंत त्यांच्या झाडाला जी पकलेली बोंड आहेत ती आता 20 आहेत व आता सध्या पाती आहेत. टोटल मिळून 80-90च्या सध्या आहे. तरी आपल्याला सध्या अपेक्षा एकरी किती ॲव्हरेज लागेल? 10ची अपेक्षा धरली आता. 10 तरी शेतकरी राजाला सध्या जास्त अपेक्षा नाही, फक्त 10ची अपेक्षा आहे. तरी आपल्याला काय गव्हर्नमेंट आपल्या कापसासाठी किती भाव देईल? 7-8 हजार रुपये भाव द्यायला पाहिजे. 10ची अपेक्षा आहे. पण तरी शेतकरी बंधूला आज 10ची अपेक्षा आहे. परंतु सध्या लाडकी बहीण ही योजना राबविल्यामुळं त्याच्यामधून जे लाडक्या भावाचा कापूस आहे त्याच्यामधून 1500 रुपये कपात करून हे 1500 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात यायला लागले. तर त्याच्यामुळे आपल्या कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव कमी देत आहेत. तरी शेतकऱ्याला अपेक्षा 10,000ची आहे. तरी आपल्याला याबद्दल अजून काय वाटतं? लाडक्या बहिणीचे जे गव्हर्नमेंट 1500 रुपये द्यायला लागले हे आपल्या खात्यातून द्यायला लागले, हे आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतंय की ह्याच्यातून पैसे द्यायला नाहीत पाहिजे. शेतकऱ्याला भाव वाढून द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटनं शेतकऱ्याला हमी भावाप्रमाणे चांगला भाव द्यावा हीच प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. तरी आतापर्यंत आपण पाहू शकता, तुम्ही प्रथम झाडाची गळफांदी कट केली का? हां, केलती ना. तरी पाहू शकता शेतकरी मित्रांनो, प्रथम त्याने झाडाची गळफांदी कट केल्यामुळं जे कापूस आहे ते खालून बुडातून डेरेदार होतो, नंतर चांगला माल लागतो. त्यासाठी आपण प्रथम प्रत्येक शेतकऱ्यानं बुडाची जी गळफांदी आहे प्रथम ती कट करावी. त्यामुळे झाडाची जी पोसण्याची क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे होते. तरी शेतकरी मित्रांनो, कैलास गवळी यांना आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल आपण त्यांचे प्रथम आभार मानू व आपणही त्यांचा प्लॉट पाहण्यासाठी आवर्जून या आणि त्यांच्यावाला प्लॉट अवश्य पहा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण प्रथम शेतकऱ्यांची मुलाखत घेऊ. तरी आपण त्यांचे नाव विचारू. आपलं नाव काय? कैलास बाबूराव गवळी. तरी आपण कैलास बाबूराव गवळी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तरी आपण त्याला त्यांच्या कापसाविषयी थोडीशी माहिती विचारू. तरी आपण हे कापूस केलेला आहे, हे कशाची बेवड आहे? ऊसाची बेवड आहे ह्याला. तरी आपण शेतकरी बंधूंनो पाहू शकता, हा ऊसाची बेवड आहे. ऊसाच्या बेवडवरती हा कापूस अशा प्रकारे आलेला आहे. तरी आपण कापूस लावताना किती बाय कितीवरती लावला? 4 बाय 1.5 फुटावर लावला. हा कापूस 4 बाय 1.5 फुटावरती यांची लागवड केलेली आहे. तरी आतापर्यंत तुम्ही कापसासाठी पहिली फवारणी कोणती केली? पहिली फवारणी 18 आणि 19 फवारला. तरी प्रथम त्याने पहिली फवारणी 18 आणि 19 ही फवारणी केली होती. आणि आता जी शेवटची फवारणी केली ती आपण कोणची केलेली आहे? आता 909 हानवेकाचं आणि डेनिकॉन. तरी आपण पाहू शकता त्याने आता चौथी फवारणी 909 डेनिटॉल ही केलेली आहे. तरी त्यानं प्रथम 909 हे प्रतिपंपासाठी 25 ml व डेनिटॉल प्रतिपंपासाठी 30 ml अशा प्रकारे हे वापरलेले आहे. डेनिटॉल हे प्रथम बोंडामध्ये आळी होऊ नये त्यासाठी त्याचा वापर केला जातो. व 909 हे झाडावरती जे थ्रिप्स पाडलेला आहे त्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. तरी आतापर्यंत आपल्या झाडाला फुलं व पाती किती असतील? फुलं पाती मिळून तरी आतापर्यंत त्यांच्या झाडाला जी पकलेली बोंड आहेत ती आता 20 आहेत व आता सध्या पाती आहेत. टोटल मिळून 80-90च्या सध्या आहे. तरी आपल्याला सध्या अपेक्षा एकरी किती ॲव्हरेज लागेल? 10ची अपेक्षा धरली आता. तरी
शेतकरी राजाला सध्या जास्त अपेक्षा नाही, फक्त 10ची अपेक्षा आहे. तरी आपल्याला काय गव्हर्नमेंट आपल्या कापसासाठी किती भाव देईल? 7-8 हजार रुपये भाव द्यायला पाहिजे. 10ची अपेक्षा आहे, पण तरी शेतकरी बंधूला 8-10ची अपेक्षा आहे. परंतु सध्या लाडकी बहीण ही योजना राबविल्यामुळं त्याच्यामधून जे लाडक्या भावाचा कापूस आहे त्याच्यामधून 1500 रुपये कपात करून हे 1500 रुपये लाडक्या बहिणीला देण्यात यायला लागले. तर त्याच्यामुळे आपल्या कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव कमी देत आहेत. तरी शेतकऱ्याला अपेक्षा 10,000ची आहे. तरी आपल्याला याबद्दल अजून काय वाटतं? लाडक्या बहिणीचे जे गव्हर्नमेंट 1500 रुपये द्यायला लागले, हे आपल्या खात्यातून द्यायला लागले, हे आपल्याला काय वाटतं? आपल्याला वाटतंय की ह्याच्यातून पैसे द्यायला नाहीत पाहिजे. हां, शेतकऱ्याला भाव वाढून द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटनं शेतकऱ्याला हमी भावाप्रमाणे चांगला भाव द्यावा हीच प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे. तरी आतापर्यंत आपण पाहू शकता, तुम्ही प्रथम झाडाची गळफांदी कट केली का? हां, केलती ना. तरी पाहू शकता शेतकरी मित्रांनो, प्रथम त्याने झाडाची गळफांदी कट केल्यामुळं जे कापूस आहे ते खालून बुडातून डेरेदार होतो, नंतर चांगला माल लागतो. त्यासाठी आपण प्रथम प्रत्येक शेतकऱ्यानं बुडाची जी गळफांदी आहे प्रथम ती कट करावी. त्यामुळे झाडाची जी पोसण्याची क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे होते. तरी शेतकरी मित्रांनो, कैलास गवळी यांना आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल आपण त्यांचे प्रथम आभार मानू व आपणही त्यांचा प्लॉट पाहण्यासाठी आवर्जून या आणि त्यांच्यावाला प्लॉट अवश्य पहा. धन्यवाद.